मुंबई शहरातल्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आणि शाश्वत सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेनं मुंबईतील दाट लोकवस्तीच्या व्यावसायिक परिसरात वाहतूक कोंडी कर लागू करण्याची मागणी ही भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे। हा कर बीएमसीच्या आगामी अर्थसंकल्पात लागू करावा असं नगरसेवक नार्वेकर यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात सुचवलंय। मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी या करातून मिळणारा महसूल हा वापरता येऊ शकतो असंही नार्वेकरांनी सुचवलंय। मंडळी, भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सुचवलेला वाहतूक कोंडी कर म्हणजे नेमकं काय आहे जाणून घेऊयात ग्राफिक्स मधून। वर्दळीच्या परिसरात केवळ एकाच प्रवाशासह येणाऱ्या खाजगी वाहनांवर हा कर लावण्यात यावा। मुंबईतील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे भाग निश्चित करून त्या ठिकाणी हा कर लागू करण्याबाबत चर्चा करावी। गर्दीच्या वेळी सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत या कराची अंमलबजावणी करता येईल। प्रति प्रवेश 50 ते 100 रुपये इतका कर आकारण्यात यावा। हा कर अनावश्यक वाहन वापराला आळा घालून सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देईल अशी अपेक्षा नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे। हा कर मुंबईतील वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण कमी करण्याची अपेक्षा आहे। या करामुळे लंडन आणि सिंगापूरच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट्समध्ये कर पद्धतीचा यशस्वी वापर होतो असं नार्वेकर सांगतात। आगामी अर्थसंकल्पात कर योजना जाहीर करून पायलट प्रकल्प म्हणून राबवता येऊ शकतो असं नार्वेकरांनी म्हटलंय। या उपक्रमातून दरवर्षी अंदाजे 200 ते 300 कोटी रुपयांचा महसूल हा मुंबई महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे आणि वाहतूक कोंडी करातून मिळणारा महसूल हा शहरातल्याच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरावा असंही नार्वेकरांनी सुचवलंय। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे